जय एसटी शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपले स्वागत आहे। पंकज दिवेकर यांनी एक प्रश्न विचारलेला आहे। सर, माझी गाय पान्हा चोरते, त्यासाठी काय करू? फार टेन्शन आलेलं आहे। डॉक्टर म्हणाले गोळी चालू करा। सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गाय पान्हा का चोरते। ज्या वेळेस आपल्याकडे पैसे कमी असतात त्यावेळेस आपण कंजूसपणा करतो। कंजूसपणा करण्याची माणसाला हौस नसते, त्याच्या आयुष्यामध्ये तशी परिस्थिती त्याने अनुभवलेली असते, म्हणून तो कंजूसपणा करतो। अगदी ह्याच पद्धतीने ज्या वेळेस गायीच्या शरीरामध्ये तिच्या बछड्याला वासराला जेव्हा पुरेसं दूध नसतं तेव्हा ती दूध काढताना पान्हा चोरते। ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की तिला तिच्या कासेमध्ये जे दूध आहे ते तिच्या वासरासाठी आहे, आणि मग त्या वासराचं जर भागत नसेल तर प्रकृतीने तिला अशी एक बुद्धी दिलेली आहे की तुम्ही दूध काढत असताना तिला लक्षात येतं की माझं वासरू उपाशी मरेल, म्हणून ती पान्हा चोरते। तुमची समस्या तुमच्या गायीमध्ये कमी दूध निर्माण होतं ही आहे, ती पान्हा चोरते ही समस्या नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिला जर मिल्क चार्जर पूर्ण प्रमाणामध्ये पूर्ण डोसने चारलं, त्याचबरोबर तुम्ही तिला जर SCT वैदिकच्या सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्डचा तुम्ही जर चारा पिकून जर तिला दिला तर तीच गायी तुमची भरभरून दूध देईल, लाथाही मारणार नाही आणि पान्हाही चोरणार नाही। आणि म्हणून लाथा मारणाऱ्या आणि पान्हा चोरणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला वैदिकचा चारा, भरपूर खुराक आणि मिल्क चार्जर त्याच्याबरोबर खाऊ घालणं हाच त्याच्यावरचा पर्याय आहे। दुसरी एक समस्या आहे की बरेचसे शेतकरी गायीनी पान्हा येण्यासाठी तिला ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देतात आणि वासरं सोडून देतात। तर मूलतः ऑक्सिटोसिनच्या इंजेक्शनने जनावराला प्रचंड वेदना होतात, प्रसव पीडा होतात आणि तिच्या शरीरामधलं रक्त आटून त्याच्यापासून दूध बनलं जातं। गाईला असं फिलिंग तयार होतं की माझं वासरू दुधाच्या भुकेने तडफडतंय आणि त्याला खूप भूक लागली आहे, म्हणून तिच्या शरीराची झीज करून ती त्या ठिकाणी दुधामध्ये रूपांतरित करते। आणि मित्रांनो, यामुळे त्या गायीची किंवा त्या म्हशीची तब्येत ही हळूहळू कमकुवत होत जाते आणि म्हणून हीच गायी पुढच्या वेताला वांज बनते किंवा ती माझावर येत नाही किंवा ती गर्भधारण करत नाही। आणि म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने तुम्ही दूध उत्पादन करण्याच्या ऐवजी तुम्ही गायीचं पोषण केलं पाहिजे आणि तिला सशक्त करून मग तुम्ही दूध उत्पादक व्यवसाय केला पाहिजे। धन्यवाद।